महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। 12वीचा एकूण निकाल 91.88%, मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.58%। 12वीचा एकूण निकाल 91.88%, यंदा सुद्धा कोकण विभागाची बाजी। सर्वाधिक 96.74% निकाल आणि सर्वात कमी 89.46% लातूर विभागाचा निकाल। विज्ञान शाखेचा सर्वाधिक 97.35%, कला शाखेचा सर्वात कमी 80.52%, तर वाणिज्य शाखेचा 92.68% निकाल। व्यवसाय अभ्यासक्रमाचे 83.03% विद्यार्थी पास आणि ITIचे 82.03% विद्यार्थी उत्तीर्ण। 12वीची परीक्षा झालेल्या 124 केंद्रांची चौकशी होणार। चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार। बोर्डाच्या अध्यक्षांची घोषणा। परीक्षेदरम्यान गैरव्यवहार किंवा गैरप्रकार आढळल्यामुळे चौकशी। उन्हाळी सत्राच्या वैद्यकीय परीक्षांसाठी आता ड्रेस कोड। विद्यार्थ्यांना पोशाख निश्चित करण्यात आला असून दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर गोष्टी बाळगण्यास मनाई। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती। राज्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अनुषंगाने दिल्लीत होणार प्रशासकीय बैठका। थोड्याच वेळामध्ये फडणवीस दिल्लीत दाखल होणार। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। काँग्रेसचे लोक आले तरी तुमचा आधी विचार करणार, बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन। बावनकुळेंच्या वक्तव्याची कीव करावीशी वाटतेय। वक्तव्यातून भाजप किती कमजोर हे सिद्ध। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी महाविकास आघाडीमध्ये यावं, त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांची अजित पवारांना ऑफर। भाजपमध्ये सामील झाले तरच अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील। भाजप बाहेर राहून अजितदादा कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांकडनं प्रशस्तीपत्रकाची गरज नाही, जनतेचं प्रशस्तीपत्रक हवंय। अजितदादा उत्तम अर्थमंत्री। राऊतांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। पैशांचा वापर करून इतर पक्ष फोडून भाजप सुजलाय। काँग्रेस खाली करा म्हणणाऱ्या बावनकुळेंना संजय राऊतांचा टोला। भाजप सावरकर संघावरती टीका करणाऱ्यांनाच पक्षात घेतंय, राऊतांची टीका। शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत 7 मेला सुनावणी होणार। तब्बल 1.5 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीचा मुहूर्त। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने दाखल याचिकेवर सुनावणी। अजित पवारांचे नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते महाबळेश्वरमध्ये उपस्थित राहू शकले नाहीत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्याचं कंदाहार विमान अपहरणाशी आणखीन एक कनेक्शन। जैश ए मोहम्मदचा मुश्ताक अहमद झरगरही हल्ल्याचा मास्टरमाइंड। झरगरच्या अल उमर मुजाहिदीन संघटनेनं दहशतवाद्यांना केली मदत। पाककडनं जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा, बारामुला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या समोरील भागामध्ये गोळीबार। भारतीय सैन्याकडनं सुद्धा तातडीने प्रत्युत्तर। घातपाताचा कट उधळण्यामध्ये भारतीय सैन्याला मोठं यश। पूंछमधनं स्फोटकं जप्त। जेवणाच्या डब्यामध्ये लपवलं होतं ID। दहशतवाद्यांकडनं वापरली जाणारी कम्युनिकेशन डिव्हाइसेसही जप्त। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची पाकिस्तान दौऱ्यावरती। पाकिस्तानी नेत्यांसह इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे दरवाजे ठोठावले। सुरक्षा परिषदेची बंद दरवाजाआड चर्चा व्हावी, पाकिस्तानची विनंती। सुरक्षा परिषदेची आज बैठक। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यास विलंब। उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांची टीका। राफेल लिहिलेले खेळण्यातलं विमान दाखवून खिल्ली उडवली। तुर्कस्तानची युद्धनौका कराचीमध्ये दाखल। दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा। मोठे देश भारतासोबत, पण तुर्कस्तानची पाकिस्तानची हातमिळवणी। जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीत गाळ उपसा सुरू। चिनाब नदीमध्ये गाळ उपसासाठी भारताने बगलिहार धरणातलं पाणी रोखलं। प्रथमच भारताने पाकिस्तानला न कळवता केले धरणाचे दरवाजे बंद। राज्यातल्या 2997 प्रकल्पांमध्ये 33% पाणी शिल्लक। तापमानाचा पारा वाढलाय आणि एप्रिलपेक्षाही मे महिन्यामध्ये अधिक उष्णतेच्या झळा बसणार आहेत।
मे महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईचा पाणीसाठा 23% आणि मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार. पालघरमध्ये धरणांपासून काही अंतरावरच्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. करेगावच्या महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट. मिळणारं पाणी गढूळ, त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न. पुणे शहरातील काही भागामध्ये आजपासून पाणी कपात. कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढव्यासह इतर भागांचा समावेश. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आणि त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय. गोकुळ दूध आजपासून 2 रुपयांनी महागलं. पुणे मुंबईमध्ये म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपये आणि उरलेल्या महाराष्ट्रामध्ये 68 रुपये. गाईच्या दुधामध्ये सुद्धा 2 रुपयांनी वाढ. मुंबई पुण्यामध्ये 58 रुपये आणि उरलेल्या राज्यामध्ये 50 रुपये प्रति लिटर दर. कुर्ला अंधेरी लिंक रोडवरचा मिठी नदीवरचा सफेद पूल अखेर वाहतुकीसाठी खुला. स्थानिक आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते पुलाचं उद्घाटन. पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये आता नो पार्किंग. रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहनांना आणि रिक्षांना मात्र मुभा. महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे 21 मेला राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय. ई बाईक टॅक्सीला तीव्र विरोध करत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर होणार निषेध आंदोलन. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळामध्ये दिलेले 500 कोटींचा टार्गेट जवळपास पूर्ण. राज्यात सर्वात जास्त महसूल मिळवून देणारं पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय. पुण्याच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णेच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधासाठी आज मुळशी तालुका बंदची हाक. या प्रकरणी चांद नौशाद शेख आणि नौशाद शादाब शेख या पितापुत्रांना अटक. पीओपी गणेश मूर्तींबाबत आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. पीओपी मूर्तींवरती बंदी घालण्यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता. गणेश मूर्तीकारांचं सुनावणीकडे विशेष लक्ष. विलेपार्ल्यातल्या जैन मंदिराच्या तोडण्याच्या कारवाई प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी. तोडक कारवाई नियमानुसार झाल्याचा पालिकेच्या शपथपत्रामध्ये उल्लेख, तर अधिकाऱ्याच्या बदलीवरही पालिका ठाम. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्हीआयपी दर्शन पासची चौकशी होणार. यासाठी 5 जणांची समिती. व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याच्या तक्रारीनंतर समितीची नेमणूक. विठ्ठल रुक्मिणी चरणी 5 लाखाची सोन्याची तुळशी माळा अर्पण. पंढरपुरातील भक्त अलका घाडगेंचं विठ्ठलाला दान. मंदिर समितीतर्फे घाडगेंचं विठ्ठलाची प्रतिमा आणि उपरणं देऊन सन्मान. रायगड जिल्ह्यात शेवटच्या हंगामातील हापूस आंबा बाजारामध्ये 500 ते 600 रुपये प्रति डझन भाव. त्यामुळे आंबा व्यापारी सुद्धा समाधानी. वाशिमच्या साखरा जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी पालकांची गर्दी. कॉन्व्हेंट संस्कृतीतही मराठी शाळेला पसंती. अभिनेता एजाज खानवरती मुंबईमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल. हाऊस अरेस्ट प्रकरणात तक्रारीनंतर आता बलात्काराचाही गुन्हा. एका अभिनेत्रीने दाखल केली बलात्काराची तक्रार. नवी मुंबईतल्या कर्नाळा घाटामध्ये खासगी बसचा भीषण अपघात. 3 जणांचा मृत्यू, 19 जण जखमी. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. कल्याण शीळ रोडवरील पडले गावामध्ये हळदीच्या कार्यक्रमामध्ये बैलाचा धिंगाणा. ऑर्केस्ट्रासमोर बैल आणून त्याच्यासमोर पैशाची उधळण करताना बैलच उधळला. बैलाच्या धिंगाण्याचा व्हिडिओ व्हायरल. नागपूर जिल्ह्यातल्या कामठीतील सैलाब नगरमध्ये हळदीच्या जेवणामध्ये हाणामारी. दारूच्या नशेत काहींचा गोंधळ. मारहाणीमध्ये 2 मुलं जखमी आणि या प्रकरणी 3 अटक. पुणे बंगळुरू महामार्गावरती तरुणाचा जीवघेणा स्टंट. व्हिडिओ व्हायरल. ताठवडे परिसरामध्ये तरुण धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवरती स्टंट करताना कॅमेऱ्यात कैद. तरुणावरती कारवाई करावी, नागरिकांची मागणी. मुंबईत पेडर रोडवरच्या जसलोक हॉस्पिटलजवळच्या सुखशांती इमारतीला आग आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय. खंबाला इथल्या डिझायनर रियाज गंगजी यांच्या कपड्यांच्या शोरूमला आग. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिंगवे दत्ताचे परिसरामध्ये बिबट्याचा वावर. ग्रामस्थांमध्ये भीती. ग्रामस्थांनी रात्री घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, वन विभागाचं आवाहन. कूलरचा शॉक लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू. अकोल्यातल्या कान्हेरी सरप परिसरातली दुर्दैवी घटना. त्यामुळे नागरिकांनी कूलर वापरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
10वीच्या परीक्षेमध्ये नापास झाला तरी केक कापून सेलिब्रेशन. मुलाचं मनोधैर्य खचू नये म्हणून कर्नाटकातल्या एका कुटुंबाने मुलगा नापास झाला तरी केक कापला. देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानाचा कहर. डेहराडूनमध्ये मुसळधार पावसामुळे सोंग नदीला पूर. शिमला, अनंतनाग आणि पालीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. आज आयपीएलमध्ये हैदराबाद विरुद्ध दिल्लीची लढत. सध्या दिल्ली गुणतालिकेमध्ये 5व्या स्थानावरती आणि हैदराबाद 9व्या स्थानावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.